नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण स्प्राउट थेपला बनवणार आहोत। खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप झटपट अशी ही रेसिपी होते। येथे मी 1 कप मूग, 1 कप मटकी आणि अर्धा कप हरभरा रात्रभर भिजत घालून त्यांना मोड आणून घेतलेले आहेत। आता मी कुकरमध्ये त्यांना टाकून घेतलेले आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून त्यांना शिजवून घेणार आहे। आपल्याला यांना जास्त शिजवायचं नाहीये, 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपले स्प्राउट हे शिजलेले आहेत। आता आपण यांना गार करून घेणार आहोत। आता या स्प्राउटला आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत आणि गार होऊ देणार आहोत। पाहू शकता आपले स्प्राउट हे शिजलेले आहेत। आता यात मी जिरा आणि लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। 2 बारीक चिरून घेतलेले कांदे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। आता यात हातावर क्रश करून घेतलेले ओवा घातलेले आहेत। चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे। आता यात 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे। आता यात 2 मोठे चमचे बेसन घालून घेतलेला आहे आणि 2 कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। यात आपल्याला आधी पाण्याचा वापर करायचा नाहीये। सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। आता यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून गोळा मळून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला गोळा हा मळून झालेला आहे। जास्त पातळ किंवा घट्टही आपल्याला बनवायचा नाहीये। मी इथे पोळपाटवर एक कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे, त्याला ओलं करून घेतलेला आहे। मी इथे मळून घेतलेल्या पिठामधून एक छोटा गोळा घेऊन घेणार आहे। हात ओला करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला थेपला थापून घ्यायचा आहे। आता या थेपल्यामध्ये मी बोटाच्या साहाय्याने 4 होल करून घेणार आहे। इथे तवा आपला गरम झालेला आहे। आता आपण थापून घेतलेला थेपला तव्यावर टाकून घेणार आहोत। या थेपल्याला आपल्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे एका बाजूने शेकून घ्यायचं आहे। आता मी या थेपल्याच्या कडेनं आणि मध्ये तेल टाकून घेणार आहे। आणि थेपला परतून घेणार आहे। दुसऱ्या बाजूने आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि परत परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतरून आपले थेपले छान असे कुरकुरीत झालेला आहे। आपला थेपला हा रेडी झालेला आहे। आता मी त्याला काढून घेणार आहे। रेडी आहेत आपले स्प्राउट थेपले। हे तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्यालाही करू शकतात। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक यू।